भिवंडी तालुका के खारबाव ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी एस सरोदे की अध्यक्षता में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर कल्पना अनंता पाटिल को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच कल्पना अनंता पाटिल को स्वागत करने पहुंचे खारबाव गांव के ज्येष्ठ नागरिक सुदाम पाटिल, सिताई फाउंडेशन अध्यक्ष तथा महात्मा गांधी तंटा मुक्ति समिति अध्यक्ष खारबाव, इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, मनसे उपतालुका प्रमुख रमाकांत पाटिल, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश तरे, समाज सेवक तानाजी पाटिल, नितिन पाटिल, माजी सरपंच उषा पाटिल, उप सरपंच मनोज महात्रे, माजी उप सरपंच अशोक पालकर, माजी सरपंच वैशाली रमाकांत पाटिल, अपर्णा महात्रे, कमला जाधव, विमल तरे, द्वारकानाथ पाटिल, मोहना पाटिल, रमेश कारभारी, विमल दत्तू भोईर तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी तथा नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच कल्पना अनंता पाटिल को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच कल्पना अनंता पाटिल ने सभी लोगों का आभार माना और खारबाव ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कल्पना अनंता पाटिल यांना मी सरपंच म्हणून घोषित करतो आहे। खारबाव सरपंच पदी विरोध आहे का? महायुतीचे सर्व माननीय श्री रमेश तरे साहेब आणि नागेशजी मुकादम साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापूर्वी खारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये जनतेने आम्हाला 13 पैकी 10 जागांवरती विजय मिळवून दिला आणि प्राण जाय पर वचन न जाय या म्हणीप्रमाणे नागेश मुकादम साहेब आणि रमेश तरे साहेब यांनी या 5ही वर्षामध्ये जे शब्द जनतेला दिले होते किंवा जे उमेदवारांना सरपंच किंवा उपसरपंच बनवण्यासाठी जे शब्द दिले होते ते पार पडले। तसेच जे आमचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे आपापलं काम बजावलं आणि गावाला कुठलाही कलंक न लागू देता किंवा गावामध्ये कुठलाही वाद न होऊ देता प्रामाणिकपणे ह्या सत्तेचा उपयोग आणि वापर जनसामान्यांच्या कामांसाठी करून घेतला। त्यासाठी आमचे सर्व आजी माजी सरपंच सदस्य यांचं सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। त्याचप्रमाणे विशेष सांगायचं झालं तर कल्पना अनंता पाटिल यांचे मिस्टर जे आहेत ते शासकीय सेवेत आहेत, पण ते कट्टर शिवसैनिक म्हणून अनेक वर्षापासून ओळखले जातात। मी तर असं म्हणेन की त्यांच्या मिसेस सरपंच झाल्या हे त्यांच्या कट्टर शिवसैनिकपणाचं आज त्यांना फळ मिळालेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र आहेत नितिन अनंता पाटिल, हे सुद्धा जनसामान्यांमध्ये छोट्यातलं छोटं काम असो, सामाजिक की मोठ्यातलं मोठं काम असो, कधीही स्वतःचं नाव पुढे न करता कार्य करत असतात। त्यांच्याही हे मेहनतीचं फळ आहे की त्यांची आई आज सरपंचपदी विराजमान झालेली आहे। तसेच विशेष या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की सौ कल्पना अनंता पाटिल यांच्या सुनबाई सौ प्रगती नितीन पाटिल या सध्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत आणि जनतेने त्यांना सुद्धा भरघोस मतांनी कौल देऊन मागच्या पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये खारबाव गणातून निवडून दिलेला आहे। ही त्यांची थोडक्यात माहिती आहे। आज आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि शुभचिंतकांचं आमच्या महायुतीच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि इथून पुढे आपण कल्पना अनंता पाटील यांचं अभिनंदन करून त्यांना पुढच्या कार्यास शुभेच्छा देणार आहोत। त्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देऊ शकता। खारबाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीमध्ये आजच्या दिवशी आमच्या बॉडीमध्ये असलेल्या सदस्य माननीय श्री सौ कल्पना अनंता पाटील यांची आज एकमताने बिनविरोध अशी निवड झालेली आहे। खरोखर खारबाव महाविकास आघाडी यांनी जेव्हा 2015ची निवडणूक लढवली त्यावेळेस या सर्व महाआघाडीच्या आलेल्या उमेदवारांनी, निवडून आलेल्या उमेदवारांनी जे गावासाठी वचनबद्ध होतं ते जवळजवळ 70 ते 80% पूर्णत्वास नेलेलं आहे या संपूर्ण बॉडीने। आज या ठिकाणी आपण या गावच्या 5व्या म्हणून या ठिकाणी सरपंच बसवतो आणि बसलेले आहेत, परंतु सर्व महिला बसल्या
म्हणून काही गावामध्ये तर्कवितर्क चालू होतं, कारण आरक्षणच तसं असल्या कारणाने त्या महिलांना ती जागा होती. परंतु त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडून दिलं नाही ह्या महिलांचं हे पण, का महिला कुठेतरी कमी पडतील आणि गावाचा विकास खुंटला जाईल म्हणून आम्ही ज्या ठिकाणी तिघे चौघे जण जे पुरुष मंडळी होतो सदस्य, ते सातत्याने शासकीय कामांचा पाठपुरावा कसा करायचा आणि ती शासकीय कामं गावामध्ये कशी राबवायची, ते आज गेले 4 वर्षापर्यंत आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीमागे उभं राहून आम्ही या गावाचा विकास साधलेला आहे. आता ह्या शेवटच्या वर्षामध्ये देखील अजून आमच्या परीने जी शासकीय कामं कशी आपल्या गावामध्ये राबवता येतील त्याचा देखील आम्ही जोराने अगदी पाठपुरावा करू. आणि ओमजी मुकादम यांनी सांगितलं का एखादा असा कार्यक्रम ठेवा का आपण गेल्या 4 वर्षामध्ये आणि ह्या 5व्या वर्षामध्ये आपण गावासाठी काय काय दिले, आपण वचनबद्ध होतो, मग आपण वचनबद्ध असताना आपण गावासाठी काय काय कार्य केलं, कामं केली. तर खरोखर ओमजी मुकादम तुम्हाला मी धन्यवाद मानितो, तुम्ही आठवण करून दिली. तर ते खरोखर मी एक मागच्या 7-8 दिवसापूर्वीच म्हटलं होतं की आपण जेव्हा मे ते जूनच्या दरम्यानमध्ये श्वेतपत्रिका काढायच्या आणि पूर्ण त्या गावामध्ये घरोघरीमध्ये आपण केलेल्या 5 वर्षाच्या कामाचा अहवाल त्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवायचा, असं मागच मी 1-2 वेळेला बोललेलं आहे. आणि तसं देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करू. खरोखर आम्ही काम काय केलं, तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं होतं 2015ला, मग आम्ही तुमचं बांधिलकी होतो आणि बरीचशी कामं अशी होऊन गेलेली आहेत की ते तुमच्या नजरेत पडणार नाही, म्हणून श्वेतपत्रिका काढून ते प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. खरोखर जेव्हा आपल्या घरोघरी आम्ही गावकऱ्यांना आश्वस्त करतोय की येणारे जे काय आपले 8-10 महिने आहेत आपल्याकडून गावासाठी चांगलं योगदान, चांगलं काम होईल, अशी संपूर्ण गावाची अपेक्षा आहे आणि आपल्या पावडीची देखील अपेक्षा आहे. धन्यवाद. सरपंच निवडून दिले त्यांचं म्हणा त्यांच्या मी आभारी आहे. 2015 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या, तेव्हा आम्ही महाविकास आघाडी म्हणजे जी आज आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये 2019ला जी झाली त्याची सुरुवात आमचे खारभाऊ गावाकडून 2015 पासून सुरुवात झालेली. ते ग्रामपंचायतचे इलेक्शन, त्याच्यानंतर पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आता महाराष्ट्रात पूर्ण जी महाविकास आघाडी नांदत आहे ती खारभाऊमधूनच त्यांची सुरुवात झालेली होती. आणि खारभाऊमधून जसं लोकांनी चांगल्या बहुमताने निवडून दिलं होतं तिथेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि महाराष्ट्रात देखील ती सत्ता आज नांदत आहे. लोकांच्या मनातलं जे सरकार होतं तेच सरकार आज महाराष्ट्रात आहे आणि ते गरिबाचं आणि जनतेचं सरकार आहे. तेच सरकार आणि त्याच सरकारची सरपंच आज खारभाऊ ग्रामपंचायतमध्ये विराजमान झालेले आहे आणि विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत कल्पना पाटील. आणि मी त्यांचं पूर्ण ग्रामपंचायत वाढीन मी कल्पना पाटील यांचं अभिनंदन करतो. या त्या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत.
आमच्या ग्रामपंचायत सदस्या सौ कल्पना पाटील या आज सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत. संपूर्ण गावांनी या बॉडीला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज जे सभासद आमचे आहेत 13 सभासद त्याच्यामधून बहुमताने आज एकमताने बिनविरोध निवड होते. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. जे राहिलेला कालावधी आहे उर्वरित कालावधीमध्ये असेच कार्य गाव विकासाचे कार्य जे सुरळीत चालू होतील पूर्ण होतील आणि संपूर्ण सभासद त्याला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा करतो. आणि मान्यवर सरपंच आजच्या नवीन यांना माझ्या शुभकामना शुभेच्छा मनपूर्वक सभासद